ते सगळे आहेत. मला कार्यक्रम पुढे आहे, विमान पकडायचं आहे, खूप व्याप आहे. खरं सांगू, या मुलांच्या बरोबर तासन तास मी इथे बसायला तयार आहे. पण लोक इतके वृक्ष तिथे येऊन कागद घुसवत राहतात, कामं सांगतायत, त्याच्यात रोज भेटणारे कानात सांगतात लेकरं गायले सुंदर बघू द्या जरा. खरं या गोष्टींमध्ये पण थोडा वेळ दिला तर जरा बरं वाटतं. मला असं कळलं की योगेश पण गाण्यानंतर सांगेल मला काय नाही ऐकलं गाणं. कोरस कोरस द्या तुम्ही, कोणी कोरस. सारे जहां से अच्छा हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुले हर्ष की ये गुलसिता हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्ता प्रीतम ताईवर माझं खूप प्रेम आहे. मला जर तुम्ही काही खायला दिलं तर मी सगळं तिला देऊ शकते, पण जर तुम्ही मला गायला दिलं तर मी बाईक तिला देऊ शकत नाही. कारण प्रीतम ताईपेक्षा पण माझे आहे, ताईचं गाणं तुम्ही ऐकावंच असं मला बाकी होतं. त्याच्यामुळे मी ते तसं मी नाही सांगू शकत. तर ते मी ताईंना परवानगी देत नाही, कारण खूप सुंदर हा कार्यक्रम आहे. कधी गाणे संगीत त्याच्याने मला प्रसन्न होतं. आणि हे गाणे संगीत असं नाही, देशभक्तीपर गाणे आहे. आपल्या लहान मुलं इतके चिमुकले मुलं, काय कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये, आणि पाठांतर पदा किती सुंदर ते गाणे म्हणत होते. हे गाणे त्यांनी म्हणावे, त्यांना म्हणता म्हणता फील होतं ना की हा माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, हा देश आहे, हा भारत आहे, हा स्वतंत्र नव्हता मग स्वतंत्र झाला. या गोष्टींवर त्यांचा विचार चालतो आणि त्यांना देशाची त्यांची नाळ जुळते, त्यांचं प्रेम तयार होतं. आणि